नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर चॅनलमध्ये। तर मित्रांनो, पाठीमागच्या आपण व्हिडिओमध्ये एक सांगितलं होतं की सोयाबीन जे आहे ते 15 ते 20 दिवसापर्यंत डाळीमधलं खातं 21-25 दिवसापर्यंत डाळ गळत नाही पिकाची। जोपर्यंत पिकाची डाळ गळत नाही तोपर्यंत जे काही अन्न त्याला लागणार आहे ती जी सोयाबीनचे 2 दाणे असतात ना, म्हणजे उगवण झाल्यानंतर जो 2 बीजपत्र बाहेर पडतात त्या बीजपत्रामधलं ते खात असतं। तर आज आपल्या सोयाबीनला 18 दिवस पूर्ण झालेले आहेत, जे डाळी थोड्या थोड्या पिवळ्या पडायला चालू झाल्या आहेत। आपल्याला 3-4 दिवसामध्ये कोळपणी करून घेऊन त्या कोळपणीसोबत आपण खत पेरणार आहोत। जसं की तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये म्हणलं होतं मी की आपण सोयाबीन पेरणीच्या वेळेस सुपर फॉस्फेट जे की झिंक कोटेडमधलं येतं त्याचं प्रति एकरी 2 पोते याप्रमाणे पेरणी केलेली होती। आपण दुसरं कुठलंच खत दिलेलं नव्हतं। सुपर फॉस्फेट देण्यामागचा आपला उद्देश जमिनीत भुसभुशीतपणा राहावा आणि फॉस्फरसची लेवल चांगली राहावा या हिशोबाने आपण सुपर फॉस्फेट दिलेलं होतं। डीएपी आपण वापरत नाहीत कारण डीएपीचं कसं रिझल्ट खूप उशीर आहे आणि इम्पोर्टेड असल्यामुळं त्याचे रिझल्ट दिसतात का नाही दिसतात, बोगस मिळण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, त्याच्यामुळे आपण सुपर फॉस्फेटचा वापर करत असतो। आता 22व्या 23व्या दिवशी आपण ज्याची कोळपणी होईल त्या दिवशी पण आपण व्हिडिओ तयार करणार आहोत। त्या दिवशी आपण 28-28-0 किंवा 24-24-0 किंवा 15-15-15 जे असेल ते या तिन्हीपैकी कुठलंही खत घेणार आहोत। 24-24 किंवा 28-28 जर घेतलं तर त्याच्यामध्ये आपण पोटॅश मिक्स टाकणार आहोत आणि 15-15 असलं तर आपल्याला पोटॅश घेण्याची आवश्यकता पडणार नाही। आता या तिन्ही ग्रेडपैकी कुठलंही खत आपण घेऊन त्यासोबत प्लॅन्टो दाणेदार जे की जैविक कंपनीचं आहे, प्लशर बायोटेक नावाची कंपनी, त्या सेंद्रिय आणि जैविक असं दोन्हीचं आर्क मिक्सिंग आहे। आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये मायक्रोरायझा, तुमचं सीवीड, परत ट्रायकोडर्मा, सुडोमोनास बरेचसे बॅक्टेरिया त्यात मिक्स असल्यामुळं पिकाला त्याचे रिझल्ट चांगले मिळतात। भरपूर कंपन्याचा हे जे टेक्निक आहे म्हणजे प्लशर बायोटेकचं प्लॅन्टोज आहे त्या टाईपमध्ये येतं, फक्त चांगल्या कंपनीचं घ्या। प्लशर बायोटेक तुम्हाला उपलब्ध झालं तर खूप रिझल्ट ते सुंदर आहेत। एखाद्या दुकानामध्ये चौकशी करा, नाही उपलब्ध झालं तर त्याला पर्याय तुम्ही दुसरा वापरू शकता, रिझल्ट ते सुंदर आहेत। तर हे आपल्याला 22व्या दिवशी खताची पेरणी करायची आहे। तर जे डाळीचा प्रकार जे काय सांगतो तुम्ही त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पुढे घेणार आहोत। तर तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ पाहू शकता। आपण ज्यावेळेस सोयाबीन पेरणी करून 6-7 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला, ज्यावेळेस लिटकेचं डाळी बाहेर पडल्या होत्या आणि पानं बाहेर पडले होते त्यावेळेस व्हिडिओ केलेला होता। त्या 2 डाळी असतात, त्या 2 डाळीची परिस्थिती आहे तुम्ही आता व्हिडिओ बघू शकता या पद्धतीने होते। आता ह्या ठिकाणी बघा डाळी अजून हिरव्यागार आहेत। हे डाळ जोपर्यंत पिवळी पडत नाही तोपर्यंत याला कुठल्याही खताची मागणी ते करत नाही। आणि जे दिलेलं तुम्ही खत आहे त्या खताचा काय प्रकार होतो, आपण पेरणी करता जे काय खत सोडतो ना भारी भारी जे खत आणून त्याचा काय प्रकार होतो त्या संदर्भात पुढे तुम्हाला माहिती देणार आहे मी। तर आता त्याची मागणी जशी कमी होईल म्हणजे या डाळीचं जसं अन्न कमी होईल तसं ही डाळ अशी वळायला चालू होते। या ठिकाणी बघू शकता तुम्हाला डाळ पिवळी पडलेली दिसते, या अशी पिवळी होऊन डाळ गळून जाते। ज्यावेळेस डाळ गळते त्यावेळेस त्याला खताची मागणी व्हायला चालू होते। आता साधारण 2 दिवसामध्ये आपण कोळपणी करून घेऊन त्या कोळपणीसोबतच खत पेरणीचं नियोजन आहे। त्या खत पेरणीच्या नियोजनामध्ये आपण त्या पद्धतीने करणार आहोत। हा बीजोत्पादनचा प्लॉट आहे आपला, उत्तम रीतीने आपण नियोजन केलेलं आहे आणि याला बेड न करता किंवा त्याला बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर न करता जमीन चांगली निसर्याची असल्यामुळे आपण ह्या ठिकाणी या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। एकरी रोपांची संख्या पण व्यवस्थितरित्या बसाव ह्या हिशोबाने आपलं नियोजन आहे। आणि जे काही खत पेरणी करताना मी म्हणजे जे काही सोयाबीन पेरणी करताना आपण खत पेरतो ते भारीतलं फिरू नका असं कशामुळे म्हणतोय मी, तर मित्रांनो काय होतं ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये नांगरट वगैरे केलेली असते, जमिनीची मशागत चांगली झालेली असते, जमिनीत भुसभुशीतपणा जास्त असतो, आपण चांगलं खत पेरतो आणि सोयाबीन पेरणी केल्यानंतर जे काही पाऊस भरपूर पडतो त्या पावसामध्ये त्या खताचं विघटन होऊन म्हणजे विरघळून ते खत पूर्ण नदीद्वारे म्हणजे शेतातनं बाहेर बराशीमध्ये बराशीतनं पाठवण्यामध्ये निघून जाते। कारण हे अनुभव घेतलेला आहे। आता माझ्या पाठीमागं बघू शकता ते पाठवण आहे, त्या ठिकाणी मी पाईप लावून ठेवलेली होती एक, जी की शेतातनं पाणी निघते म्हणजे आजचा विषय नाही, हा एक 3-4 वर्षापूर्वीचा अनुभव आहे शेतामधला। पाईप लावून ठेवली आणि त्या पाईपमधनं जे काही पाणी कलेक्ट होते त्या पाण्याचं सॅम्पल मी साठी दिलेलं होतं, तर बरंचसं खत शेतामधनं निघून गेलेलं होतं। मग विनाकारण आपल्या खतामध्ये वायपट पैसा खर्च करण्यापेक्षा जर आपण सोयाबीन पेरणीच्या वेळी सुपर फॉस्फेट जर पेरलं आणि नंतर जे काही 20-21 दिवसाचा कालावधी त्यानंतर जर आपण कोळपणी करताना त्याच्या मागं जर साड्यानं खत पेरलं तर रिझल्ट त्या सर्वात उत्तम मिळतात। हा अनुभव मागच्या खूप दिवसापासून आपण घेतोय, हे आमच्या वडिलापासून आहे, वडील पण ह्याच पद्धतीनं करीत होते, त्यांच्याच वारसानं आपण पुढे चालवत आहोत। कारण त्यांचे अनुभव जे काही त्यांनी शेतीमध्ये घेतलेले होते त्या अनुभवाचा वारसा आपल्याला मिळालेला आहे आणि त्या पद्धतीनंच आपण पुढे नियोजन धरतोय। कारण आजूबाजू शेतकरी करतायत म्हणून आपण त्या पद्धतीनं जर करायला गेलो, कारण जसं मागच्या 10-15 वर्षात जसं ट्रॅक्टर आल्यानंतर लोकांनी काय केलं की त्या पेरणीसोबतच खत म्हणजे बियाणं पेरणीसोबतच खत पेरायचं का तर परत कुठं ना घालायला नको, पण जे पेरेलं खत आहे ते पूर्ण पाणी होऊन शेताच्या बाहेर निघून जाते। हे गोष्ट तुम्ही अभ्यासवरनं पहा, त्याचा अनुभव घ्या। पुढल्या वर्षी तुम्ही नियोजन करताना आजवर सोयाबीन पेरताना सुपर फॉस्फेट पेरा, नंतर जे 24-24, 28-28-0 त्यासोबत पोटॅश किंवा 15-15 असं घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये प्लॅन्टो ग्रॅन्युअल जे म्हणले प्लॅन्टो दाणेदार ते तुम्ही घेऊ शकताय, रिझल्ट त्याचे सुंदर आहेत।
आणि हा प्लॅटला ज्यावेळेस आपण कोळपणी करणार आहोत त्यावेळेस पण आपण व्हिडिओ घेणार आहोत, जी की कोळपणी कशी करायची आहे आणि ते कोळपणी करण्याची पद्धत ॲक्च्युअलमध्ये त्याची कशी आहे आणि खत पेरणी कशी करायची, कारण खत जे कोळप्याच्या मग खत पेरायचं ते खत कशा पद्धतीने आपल्याला पेरायचं आहे या नियोजनासंदर्भात माहिती आपण समोर देणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा. जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नाव लोगो येत आहे तो लोगो क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता. अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता. धन्यवाद.